चला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग विक्रम सर. चला, पटपट पटपट जॉईन करून घ्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? व्हॉइस क्लिअर आहे का सांगा. सगळं ओके आहे का? एकदा डनची कमेंट करा मला. गुड इव्हनिंग अश्विनी मॅम, रीना मॅम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला, आपण हिंदीचं सेशन पाहणार आहोत आज. ओके, चला मग स्टार्ट करूयात का? सेशनला सुरुवात करूयात. ओके. चला, आजचा सेशन आहे संधी या ग्रामरच्या टॉपिक वरती. बघा, संधी तुम्हाला मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण दोन्हीमध्ये सेमच कन्सेप्ट आहे, फक्त थोडेसे शब्द हेरफेर केलेले आहेत, बाकी कन्सेप्ट एकच आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. बघा, संधी संधी आणि समास याच्यामध्ये थोडासाच फरक आहे. संधी आणि समासमध्ये थोडासाच फरक आहे. बघा, संधी म्हणजे काय, संधी म्हणजे काय आणि समास म्हणजे काय. संधी काय असते, तर दोन ध्वनी एकत्र आले तर एकत्र येण्याने संधी तयार होते. बघा, मी काय म्हणते, दोन ध्वनी एकत्र आले तर त्याच्यातून काय तयार होते? संधी तयार होते. संधी ही कन्सेप्ट बनते. ठीक आहे. आणि समास म्हणजे काय असतो, तर दोन शब्द एकत्र येतात. काय होतात? दोन शब्द एकत्र होतात, त्याला आपण काय म्हणतो? समास म्हणतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काय येतं इथे? इथे ध्वनी एकत्र येतात आणि इथे काय? शब्द एकत्र येतात. ठीक आहे, चला, ऑल इज ओके. चलो, बघा, संधि म्हणजे काय? जो दो शब्द एक दूसरे के पास आ जाते हैं तब पहले शब्द की अंतिम ध्वनी, कुठली अंतिम ध्वनी म्हणजे शेवटचा जो ध्वनी असतो, शेवटचा जो वर्ण असतो, त्यालाच आपण काय म्हणत असतो? स्वर म्हणत असतो. शेवटचा स्वर. आणि पुढे काय म्हणतात, तर दुसरे शब्द की प्रथम ध्वनी म्हणजे जेव्हा आपण विग्रह करतो, विच्छेद करतो, हिंदीमध्ये जर सांगायचं झालं, जेव्हा विच्छेद केला जातो तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दातला पहिला ध्वनी एकत्र येऊन जो मेल हो जाता है उसे संधि कहते हैं. इससे एक नया शब्द बन जाता है. आता जेव्हा पहिल्या विच्छेदन केल्यानंतर पहिल्या शब्दाचा शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला ध्वनी एकत्र येऊन जेव्हा नवीन शब्द बनतो तेव्हा काय तयार होतो? तर संधी तयार होत असते. ठीक आहे. आणि संधीचे तीन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात. एक आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. ठीक आहे. आता या स्वर संधी विषयी आपल्याला स्वर माहिती आहेत, मला कमेंट मध्ये सांगा स्वर किती असतात आणि व्यंजने किती असतात आणि आपली पूर्ण वर्णमाला जी आहे ती किती वर्णांची आहे. ठीक आहे. वर्णमाला आणि अक्षरमाला याच्यामध्ये फरक आहे. वर्णमाला कशाला म्हणतो? जेव्हा त्याच्यामधले वर्ण, त्याच्यामधले जे अक्षरे असतात, जे वर्ण असतात ते परिपूर्ण नसतात, त्याच्यामध्ये जेव्हा काय मिसळलेलं नसतं, तर स्वर मिसळलेले नसतात, त्याला वर्णमाला असं म्हणत असतो. आणि अक्षरमाला म्हणजे काय? जेव्हा त्या वर्णांमध्ये स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला अक्षरमाला म्हटलं जातं. ठीक आहे, फरक कळला तुम्हाला याच्यामधला? चला पुढे जाऊया. आपण काय म्हणत होतो? स्वरसंधी. स्वरसंधीमध्ये अ, आ, इ हे सगळे स्वर असतात. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा, या स्वरसंधीमध्ये सुद्धा काही प्रकार पडत असतात. स्वरसंधीमध्ये सुद्धा काही प्रकार पडत असतात. त्याची माहिती आपण पुढे जेव्हा आपण ती कन्सेप्ट येणार आहे तेव्हा आपण पाहणारच आहोत. बघा, आपण काय म्हटलं की संधीचे तीन प्रकार पडतात. पहिला आहे स्वरसंधी. याचा प्रमुख नियम काय आहेत? तर दो स्वर मिलकर नया स्वर बनाते हैं. म्हणजे दोन स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वरसंधी बनते. जसं की स्वर कुठला? अ विग्रहानंतर जर इथे येणारा अच असेल तर बनतो कुठला? आ बनतो. सांगितलंय काय आपल्याला? दो स्वर मिलकर नया स्वर बनाते. बघा, इथे अ आलाय, इथे अ आलाय,
आणि याच्यापासून काय बनलाय, मोठा आ बनलेला आहे. या अचा अर्थ आणि या आचा अर्थ काय असतो, याचा अर्थ असतो काना देणे. त्याला आपण काय म्हणतो, काना देणे असं म्हणत असतो मराठीमध्ये. ठीक आहे. आणि याचं आपल्याला उदाहरण काय देता येईल, राम आणि ईश्वर. इथे बघा, इथे काहीच नाही. इथे म चा पाय मोडलेला आहे का, नाही. म चा पाय मोडलेला नाही, म्हणजेच म हे अक्षर आहे. म काय आहे, अक्षर आहे. म्हणजेच म मध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे. मग हा अ आणि हा ई जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतो, तर एक मात्रा तयार होते. काय तयार होते, एक मात्रा. आता तुम्ही संयुक्त स्वराविषयी तुम्ही माहिती घेतली असेल. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्यायचे. त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर सांगितलेल्या आहेत. संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं, दीर्घ स्वर कशाला म्हणायचं. मे बी तुम्हाला कालच्या की परवाच्या लेक्चरमध्ये सेशनमध्ये मी काय केलं, एक चार्ट तुम्हाला दिला होता आणि तो चार्ट मी काय करून त्याचं स्ट्रक्चर बनवून तुम्हाला सांगितलं होतं की हे आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, तर ऱ्हस्व स्वर पाहिलेले. काय बघितलेले, ऱ्हस्व स्वर पाहिले होते. ऱ्हस्व स्वर किती असतात जरा कमेंट मध्ये सांगा. हा, व्हेरी गुड आशा मॅम. चला मला सांगा, ऱ्हस्व स्वर किती असतात आणि कोणते असतात. अ हा कसला अ असतो, तर छोटा अ असतो. त्याला काना, मात्रा, उकार, वेलांटी नसते, त्यालाच आपण ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. आता ऱ्हस्व स्वरच का म्हटलं जातं, कारण त्याला उच्चार करण्यासाठी कालावधी कसा लागतो, वेळ कसा लागतो, तर कमी लागत असतो, म्हणून त्याला ऱ्हस्व असं म्हटलेलं आहे. आणि ऱ्हस्व स्वर आपल्या स्वरांमध्ये जर पाहिलं तर ऱ्हस्व स्वर किती असतात, चला कमेंट मध्ये सांगा, ऱ्हस्व स्वर किती असतात. पटपट पटपट सांगायचंय. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्ही ठिकाणी कन्सेप्ट एकच आहे. ठीक आहे. अ, छोटा ई, छोटा उ, हा रू आहे का मला सांगा. हा रू आहे, पण याचा दीर्घ रू बनवू शकतो का आपण, हे पण मला जरा कमेंट मध्ये सांगा. याचा दीर्घ रू बनवू शकतो का, चला सांगा कमेंट मध्ये. छान सुरेश सर, छान. चला आणखी सांगा. छान. चला पुढे जायचं. काय सांगितलं, स्वर संधि म्हणजेच काय, तर दो स्वर मिलकर नया स्वर बनाते हैं उसे क्या कहते हैं, स्वर संधि कहते हैं. म्हणजे स्वर एकत्र आले पाहिजेत. ठीक आहे. आणि याचं उदाहरण आपण पाहिलं की स्वरापासून काय तयार होतो, दुसरा एखादा शब्द, ते स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय बनतो, नवीन स्वराची निर्मिती होत असते. ठीक आहे. पुढे चला, व्यंजन संधी, ह्या कन्सेप्ट आपण पुढे जाऊन आणखी पाहणार आहोत. व्यंजन संधी म्हणजे काय, आता व्यंजन आपल्याला माहिती आहे, त्यालाच कॉन्सोनंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि याला ओवेल्स असं म्हटलं जातं. दो व्यंजन मिलकर रूप बदलते हैं. आता व्यंजन संधी म्हणजे काय, जेव्हा विसर्गाच्या अगोदर म्हणजे विच्छेदन करण्याच्या अगोदरचा जो शब्द असतो, विच्छेदन केल्यानंतर अगोदरचा जो शब्द असतो तो जर काय असला पाहिजे, एकतर व्यंजन असला पाहिजे आणि त्याच्यानंतर विच्छेदन केल्यानंतरचा पहिला जो शब्द असतो किंवा वर्ण असतो तो एकतर व्यंजन असावा किंवा स्वर असावा. ठीक आहे. त्याच्यापासून काय बनत असते, व्यंजन संधी असं बनत असते. ठीक आहे. इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, तत त्वम, याच्यापासून बनलेलं काय आहे, तत्वम. तत हा अर्धा आहे, म्हणजे याच्यामध्ये हा मूलध्वनी आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये याला काय म्हणू शकतो, मूलध्वनी असं म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. ठीक आहे. याच्यापासून काय बनलाय, सचित हा शब्द बनलेला आहे. पुढे जाऊयात. तिसरा प्रकार विसर्ग संधी. विसर्ग संधी म्हणजे हे दोन डॉट असतात. ठीक आहे. हे काय असतात, दोन डॉट असतात. विसर्ग के बाद आने वाले अक्षर से रूप बदलता है, म्हणजे विसर्गानंतर जे अक्षर येणार आहे त्याच्यानुसार काय होतंय, तर त्याचं रूप बदललेलं असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, विसर्ग संधी असं म्हणत असतो. उदाहरणार्थ काय, राम विसर्ग धन इत, याच काय बनलेलं आहे, रामिती. ठीक आहे. हा पण शब्द बघा, गुरु विसर्ग धन अर्थ गुरुर्थ. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. मला एकदा सांगा कमेंट मध्ये, ऑडिओ व्हिडिओ आणि व्हॉइस क्लिअर आहे का, ऑडिओ व्हिडिओ व्हॉइस क्लिअर आहे का, चला एकदा कमेंट मध्ये सांगा.
ऑल इज ओके? चला कोणीतरी मला मेसेज करून सांगा सगळं ओके आहे का? चला पटपट पटपट सांगा. ओके चला जायचं पुढे. ओके बघा आता स्वर संधि, दो स्वरों के मेल से स्वर संधि होती है. आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलंच आहे. ये 5 प्रकार की होती है. आता स्वर संधीचे सुद्धा 5 उपप्रकार पडतात. ठीक आहे. दीर्घ स्वर संधि, गुण स्वर संधि, वृद्धी संधि, यन और अयादी संधि. आता हे स्वर संधीचे काय आहेत? 5 उपप्रकार पडलेले आहेत. पुढे बघा दीर्घ स्वर संधि म्हणजे काय? आता दीर्घ म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काहीतरी हे होतंय ना, क्ल्यू लागतोय. दीर्घ म्हणजे काय? दीर्घ म्हणजे मोठा उच्चार असणारे. दीर्घ म्हणजे मोठा उच्चार असणारे. आता दीर्घ याच्यामध्ये दीर्घ स्वर सांगा बरं. आपण ऱ्हस्व स्वर तुम्ही मगाशी सांगितले मला. ठीक आहे. आता मला दीर्घ स्वर सांगा बरं. काय असतात? दीर्घ म्हणजे मोठे, ज्याला काना, वेलांटी आणि उकार देतो आपण. उकार म्हणजे दुसरा उकार, दुसरी वेलांटी. ठीक आहे. पहिली वेलांटी, पहिला उकार कशामध्ये येतो? तर आपल्या कशामध्ये येतो? ऱ्हस्व स्वर मध्ये येतो. आणि दीर्घ स्वर मध्ये काय? दीर्घ स्वर मध्ये काय येतो? दुसरा उकार, दुसरी वेलांटी आणि काना. ठीक आहे. म्हणजेच काय येणार इथे? आ, मोठा ई आणि मोठा उ हे स्वर या दीर्घ स्वर संधीमध्ये येणार आहेत. म्हणजेच जेव्हा पहिला विच्छेदन केलेला पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण म्हणजे शेवटचा स्वर आणि विच्छेद केल्यानंतरचा पहिला स्वर जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याच्यापासून काय बनलं पाहिजे? तर हे दीर्घ स्वर बनले पाहिजेत. तेव्हाच त्याला आपण दीर्घ स्वर संधी असं म्हणू शकतो. ठीक आहे. सजातीय स्वर. आता सजातीय विजातीय स्वर आपण पाहिलेले आहेत. सजातीय म्हणजे काय? उच्चार स्थानातून जेव्हा एक किंवा दोन स्वर, एक नाही दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्वर जर एकाच उच्चार स्थानातून निघत असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो? सजातीय स्वर असं म्हणत असतो. बघा अ आ उच्चार करून बघा. मी जरी पाहिला नसले तरी तुम्ही तिथे उच्चार करून बघा. अ आ एकाच उच्चार स्थानातून निघतंय का? ई ई, उ उ आणि रु मिलकर सजातीय दीर्घ स्वर आ ई उ रू. आता बघा मी मगाशी तुम्हाला क्वेश्चन केला होता की या रूचा दीर्घ रू लिहिता येतोय का? हो लिहिता येतो. याचा दीर्घ रू कसा लिहिता येतो? असा लिहिता येतो. हा आपण जो लिहितो ना तसा लिहिला जातो. ठीक आहे. आता याची काही उदाहरणं आहेत दीर्घ स्वर संधीचे. बघा अ आणि अ, जेव्हा अ आणि अ शेजारी विच्छेद केल्यानंतर शेवटचं जे स्वर आहे, शेवटचा जो स्वर आहे पहिल्या शब्दाचा तो अ असेल आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला स्वर जर अ असेल तर त्याच्यापासून दीर्घ स्वर कुठला बनतो? आ हा दीर्घ स्वर बनत असतो. हाँ ठीक है संगीता मैम, अच्छी बात है. आप खाना बनाते बनाते पकाते पकाते देख रहे हैं, वो बहुत अच्छी बात है. आप एटलीस्ट लेक्चर मिस तो नहीं कर रहे हैं. ठीक है. चलिए अ धन आ. आता हे दोन स्वर जेव्हा एकत्र मिळतील तेव्हा काय बनणार आहे? आच बनणार आहे. बघा सजातीय आहेत. सजातीय एकत्र आले तरी त्याच्यापासून काय बनतोय? मोठाच स्वर बनतो. तिसरं काहीही बनत नाही. ठीक आहे. जरी आ आणि आ एकत्र आला तरीही याच्यापासून मोठा आज तयार होत असतो. ठीक आहे. चला उदाहरण बघा. देव धन अधिदेव. आता इथे बघा, इथे शेवटी व मध्ये कुठला स्वर मिसळलेला आहे? अ हा स्वर मिसळलेला आहे. आणि इथे ऑलरेडी आलेला कुठला आहे? तर अच आहे. अ आणि अ मिळून कोणता स्वर तयार होतो? आताच बघितला आपण दीर्घ स्वर बनत असतात. सजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा दीर्घ स्वर बनत असतात. याच्यापासून बनला काय? आ बनला. ऑटोमॅटिक काय होतं? हा अ निघून जातो आणि याचा जो काना आहे तो या व ला मिळतो आणि याच्यापासून देवाधिदेव असा शब्द तयार होतो. ठीक आहे. आता स्टार्ट झालंय पहिलीच कन्सेप्ट. एक 5-10 मिनिट झालं स्टार्ट झालंय. ठीक आहे. गमुदनी मॅम जास्त काय झालेलं नाहीये लेक्चर. ठीक आहे. चला पुढे बघा. पुस्तक अधिक आलंय. बघा तुम्हाला जर असा शब्द आलेला असेल ना कधी पण बघा
संधी कुठे होते, जिथं जोड बसतोय ना, जोड कुठे बसतो, मध्ये बसलेला असतो जोड. जोड बघायचा कुठे बसलाय, बघा इथे बसलाय, इथे काना आलाय ना, काना आलाय. काना कुठे येतो, काना आलाय म्हणजे काय आलाय, आ आलेला आहे. बघा या क मध्ये, मूळ क मध्ये कोण मिसळलाय, आ मिसळलेला आहे, तेव्हा का तयार झालेला आहे. जोड बघायचा कुठे बसलाय, त्या जोड बसलेल्या शब्दावरून आपल्याला कळतं की ही कोणती संधी आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. हे सगळे शब्द आहेत, तुम्ही पाहून घ्या. बघा इथे काय, परीक्षा, इथे कुठला स्वर असणार आहे, आ असणार आहे. इथे धन, इथं आलेला मूळचा अ आहे. हे दोन्ही एकत्र आले तेव्हा काय बनला, आ बनला. हा अ निघून गेला आणि या क्ष ला काय झालेला आहे, काना आलेला आहे, म्हणजे या क्ष मध्ये आ मिसळलेला आहे. ठीक आहे, नंतर इथे बघा, इथे द्या, द्या मध्ये पण आ आहे. पुढे आलेला स्वर कुठला आहे, आच आहे. आ आ एकत्र आले तरी याच्यापासून कोणता स्वर बनतो, दीर्घ स्वरच बनत असतो. ठीक आहे, हा आ निघून जातो आणि ऍज इट इज विद्यालय हा शब्द बनतो. इथे बघा, आता इथे बघा पहिली वेलांटी आली. पहिली वेलांटी म्हणजे छोटा ई असतो. ठीक आहे, हा छोटा ई असतो आणि इथे ई आहे. आता जेव्हा सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा त्याच जातीतला मोठा स्वर तयार होत असतो. सजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात त्याच सजातीय जातीतला मोठा स्वर तयार होत असतो. ठीक आहे, इथे तयार काय होणार, ई होणार. म्हणजे या व ची पहिली वेलांटी आहे ती पहिली न राहता व ला कुठली वेलांटी जाणार आहे, तर दुसरी वेलांटी जाणार आहे. ठीक आहे, गुड इव्हनिंग महेश सर, थँक्यू मंदाकिनी मॅम. चला पुढे बघा, मुनी धन ईश, इथे कोणता स्वर आहे, इथे पहिली वेलांटी म्हणजेच छोटा ई असणार आहे आणि पुढे येणारा हा स्वर कोणता आहे, तर मोठा आहे. काय सांगितलं मी, जेव्हा सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून मोठा, त्याच जातीतला मोठा स्वर तयार होत असतो. ठीक आहे, इथे तयार काय झाला, मोठा ई. मोठा ई याचाच अर्थ काय असतो, दुसरी वेलांटी. इथे आली बघा दुसरी वेलांटी. ठीक आहे, इथे कोणता ई आहे, बघा इथे वेलांटी आली. वेलांटी म्हणजे ई असणार आहे 100%, पण कोणता ई आहे, तर मोठा ई आहे. कारण इथे कोणती वेलांटी आलेली आहे, तर मोठी वेलांटी आलेली आहे, म्हणजे दुसरी वेलांटी आलेली आहे. पुढे येणारा कुठला आहे, तर ई आहे. तयार काय झाला, मोठा ई. बघा इथे दुसरी वेलांटी आलेली आहे हला. इथे रजनी, इथे कोणता ई येणार आहे, मोठा ई. पुढे येणारा सुद्धा मोठाच. मोठा जरी एकत्र आला तरी आणखीन मोठा नाही, मोठ्यातला मोठाच बनतो सजातीय मधला. ठीक आहे, इथे कोणती वेलांटी येणार आहे, तर दुसरी. इथे दुसरी वेलांटी आली. ठीक आहे, गुरु अधिक उपदेश. आता इथे बघा हा रू कसा आलेला आहे, हा रू जर असा असेल तर हा उ असतो. उकार म्हणजे उ असतो, हा उ असतो. आणि जेव्हा रू असा असतो तेव्हा हा मोठा उ असतो. ठीक आहे, इथे काय येणार, इथे उ येणार आणि इथे काय येणार आहे, उ येणार आहे. उ आणि उ मिळून हा बघा तुम्हाला रू दिसतोय, दुसरा म्हणजे मोठा रू झालेला दिसतोय. म्हणजेच याच्यापासून मोठ्या ऊची निर्मिती होते, म्हणजेच दुसऱ्या उकाराची निर्मिती होते. आणि र चा हा दुसरा उकार आहे. मला एक सांगा, र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, आपल्याला विसर्ग संधीमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, चला कमेंट मध्ये सांगा. नमस्कार माधव मॅम, माधव सर सॉरी. चला सांगा, र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, चला कमेंट मध्ये सांगा. र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, चला कमेंट मध्ये सांगा. थँक्यू कमोदनी मॅम. चला मी सांगते, र लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. आता त्या 4 पद्धती कोणत्या हा तुम्हाला होमवर्क असेल, तुम्ही त्या सर्च करायचे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता दुसरं आहे, आपण काय पहिला स्वर संधी पाहतोय. आपण संधीचे 3 प्रकार पडतात, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. त्यातली पहिली संधी बघतोय स्वर संधी. स्वर संधीचे सुद्धा 5 उपप्रकार पडतात. त्या 5 उपप्रकारापैकी आपण एक प्रकार पाहिला, तो कोणता पाहिला, तर दीर्घ स्वर संधी पाहिला. आता आपण गुण स्वर संधी पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, गुण स्वर संधी पाहणार आहोत. बघा
अ या आ के बाद ई या ई होने पर दोनों मिलकर ए बन जाता है. बघा काय सांगितलंय, एकतर अ असेल किंवा आ असेल. ठीक आहे. नंतर काय, के बाद म्हणजे विग्रह केल्यानंतर, विच्छेद केल्यानंतर जर त्याच्यानंतर हा ई असेल छोटा किंवा मोठा ई असेल तर त्याच्यापासून बनणारा स्वर कोणता आहे, संयुक्त स्वर आहे. कोणता आहे, संयुक्त स्वर. तुम्ही हे शिकलेला आहात. संयुक्त स्वर म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेव्हा स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एका नव्या स्वराची निर्मिती होते त्यालाच आपण काय म्हणतो, संयुक्त स्वर असं म्हणत असतो. आणि ते संयुक्त स्वर किती आहेत वर्णमालेमध्ये, तर 4 आहेत. किती आहेत, 4 आहेत. आणि ते कोणते, ते कोणते, ओ, औ, ए आणि ऐ. ठीक आहे. चला हे प्रकार कसे ओळखायचे, मंदाकिनी मॅम हे प्रकार जिथे जोड बसतोय ना, जोड कशाचा बसलाय त्याच्यावरून ओळखायचे. ठीक आहे. तुम्हाला नंतर नंतर हळूहळू कळेल की कसं ओळखायचंय. ठीक आहे. बघा दीर्घ स्वर कधी ओळखायचा, जेव्हा दुसरी वेलांटी असेल, जोड बसल्यानंतर दुसरी वेलांटी आली असेल, दुसरा उकार आला असेल तर काय म्हणायचं, तर काय म्हणायचं, आणि काना आलेला असेल, शब्दाला काना आलेला असेल तर काय समजायचं, दीर्घ स्वर संधी आहे. आता गुणस्वर संधी वरचं तुम्हाला थोडस दिसत नसेल बघा, हे तुम्हाला गुण स्वर संधी असं आहे, हे तुम्हाला दिसत नसेल. ठीक आहे. बघा काय सांगितलं आपण, अ किंवा आ के बाद ई या ई होने पर दोनों मिलकर ए बनता है. बघा हे लक्षात ठेवायचंय, अ किंवा आ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिसळणारा स्वर सुद्धा कुठला आहे, ई किंवा ई. या दोघांच्या एकत्र येण्याने कुठला स्वर तयार होतोय, तर ए हा स्वर तयार होतोय. ए म्हणजे काय असतो, एक मात्रा असतो. ए म्हणजे काय असतो, एक मात्रा असतो. आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जोड बसल्यानंतर मात्रा दिसेल, ज्या ज्या ठिकाणी जोड बसल्यानंतर तुम्हाला मात्रा दिसेल ती संधी असते आपली गुणसंधी. कोणती संधी असते, गुण स्वर संधी असते. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसेल बघा, बघा इथे बघा देव अधिक ईश, इथे कोण आहे, अ आहे. आणि विग्रहानंतर कोण आहे, हा विच्छेदानंतर ई आहे. इथे काय पाहिलं, अ असेल किंवा आ असेल, ह्याच्यामध्ये कोणताही अ आणि कोणताही ई एकत्र आला की ए तयार होतो. ए म्हणजेच काय, एक मात्रा. ए म्हणजे काय, एक मात्रा. इथे बघा याच्यामध्ये काय झालंय, हा ई निघून जातो, हा ई निघून जातो आणि याच्यातून तयार होणारा जो नवीन स्वर आहे तो ह्याच्यामध्ये मिसळतो. कशामध्ये, या अगोदरच्या विच्छेद केलेल्या अगोदरच्या अक्षरामध्ये मिसळतो. म्हणजेच या व वरती काय येणार आहे, एक मात्रा येणार आहे. आता इथे बघा, इथे पण एक मात्रा आहे, इथे पण एक मात्रा आहे, इथे पण एक मात्रा आहे. मात्रा आली की काय समजायचं, आपला कोणता स्वर संधी आहे, गुण स्वर संधी आहे. ठीक आहे. समजलं. चला पुढे जाऊयात. बघा इथे दिले अ अधिक ई, म्हणजे अ मध्ये जर ई मिसळला, मिक्स केला तर कोणता स्वर तयार होतोय, ए तयार होतोय. अ मध्ये हा मोठा ई जरी मिसळला किंवा एकत्र केला तरी ए हाच स्वर तयार होतोय. आ मध्ये छोटा ई जरी एकत्र केला तरी ए हाच स्वर तयार होतोय. आणि आ मध्ये मोठा ई जरी एकत्र केला तरी ए हाच स्वर तयार होतोय. चल पुढे जाऊयात. इथे बघा अ आणि उ आपण संयुक्त स्वर पाहिलेले आहेत. जेव्हा अ आणि उ किंवा इथे आ असेल किंवा इथे आ असेल तर तयार काय होतोय, ओ तयार होतोय. काय तयार होतोय, इथे कोणताही अ आणि कोणताही उ असेल तेव्हा तयार काय होतोय, ओ तयार होतोय. बघा इकडे बघा, आपण इथे काय पाहिलं होतं, इथे काय पाहिलं होतं, अ या आ के बाद ई या ई होने पर दोनों मिलकर ए बनता है, ए स्वर बनता है. पुढे काय पाहिलेलं, उ और उ होने पर दोनों मिलकर ओ बनता है. ठीक आहे. बघा इथे काय पाहिलंय आपण, इथे उ चा उल्लेख आलेला आहे. उ आणि उ म्हणजेच उकार, पहिला उकार असेल किंवा दुसरा उकार आले. बघा तिथं म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये लक्षात काय, एक मात्रा येणार
नंतर ओ येणार. ओ म्हणजे काय? एक काना एक मात्रा. आणि हा शब्द इथे लक्षात ठेवायचा. ही तुमची शॉर्ट ट्रिक आहे. ही तुमची शॉर्ट ट्रिक आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. बघा इथे ओ तयार झालाय. इथे ओ, इथे ओ, इथे ओ. आता इथं अर तयार झालाय. बघा जेव्हा इथे रफार येतो, म्हणून तर विचारलं ना तुम्हाला की र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, त्याच्यामधली ही एक पद्धत आहे. बघा इथे रफार आलाय. रफार आलाय म्हणजे याच्यामध्ये अर हा शब्द मिसळलेला आहे. र हा शब्द, र हे वर्ण मिसळलेलं आहे. ठीक आहे, बघा इथे बघा ओ आलेला आहे. इथे ओ आलाय. इकडे बघा सूर्य आणि उदय. इथे काय आहे? सूर्यमध्ये काय आहे? सूर्य अधिक उदय, म्हणजेच हा उ आणि तो त्याच्यामध्ये मिळून काय तयार होतो? अ. बघा इथे काय आहे? अ आहे. याच्यामध्ये काय आहे? उ आहे. अ आणि उ जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार काय होतो? ओ तयार होतो आणि हा रफार त्याच्यामध्ये जातो. ठीक आहे, हे म्हणजे यालाच काय भेटलेलं आहे? एक काना आणि एक मात्रा, म्हणजेच हा सूर्योदय असा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे, इथे बघा समुद्र, उर्मी. इथे काय आहे? मिसळलेला स्वर कोणता आहे? तर अ आहे. आणि पुढे येणारा स्वर कोणता आहे? तर उ आहे. तयार काय झाला? ओ झाला. बघा इथे तुम्हाला एक काना एक मात्रा दिसतोय का? इथे पण बघा एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रा. इथे बघा इथे रफार मिसळ म्हणजे अर आलेला आहे, म्हणजे र मिसळलेला आहे. शेवटच्या वर्णामध्ये र मिसळलेला आहे. आपली याची शॉर्ट ट्रिकच काय आहे? याची शॉर्ट ट्रिक काय आहे? तर काय आला पाहिजे? एक तर र आला पाहिजे, अर आला पाहिजे. बघा एकतर एक मात्रा आला पाहिजे, एक काना एक मात्रा आला पाहिजे. बघा संयुक्त स्वरामधला, संयुक्त स्वर आहेत ना, त्याच्यामधला हा छोटा आणि हा छोटा. बघा संयुक्त स्वरामधला अ मधला हा छोटा आणि ए मधला हा छोटा, आणि याच्यामध्ये ऍडिशनल काय आहे? अर आहे. अर म्हणजेच र असतो. हे तीन जेव्हा, या तिघांचा जेव्हा संक्षेप येतो, संक्षिप्त येतं, आपल्याला क्ल्यू येतो की हे मिसळलेले आहेत, तेव्हा कोणती संधी बनते? गुण स्वर संधी बनत असते. हा बरोबर. चला पुढे चला. बघा आता वृद्धी स्वर संधी म्हणजे त्याचा बाप. कुणाचा? गुण स्वर संधीचा बाप. बाप कसा असतो? म्हातारा झालेला असतो, मुलासारखा तरुण नसतो. बघा आपण तिथे काय पाहिलं बरं? गुण स्वर संधी. याच्यामध्ये काय पाहिलं आपण? याच्यामध्ये काय पाहिलं? तर याच्यामध्ये पाहिलं काय तयार होतो? एकतर ए तयार. आपल्याला ए म्हणजेच काय असतो? एक मात्रा भेटतो आपल्याला. जेव्हा ते एकत्र स्वर करतात, एक शब्द तयार होतो, तेव्हा त्या एकत्र आलेल्या शब्दापासून बनलेल्या शब्दावरती मात्रा दिसतो. नंतर काय असतं? ए झाल्यानंतर काय येतो? तर ओ येतो. ए नंतर काय येतो? ओ येतो. ओ म्हणजेच काय? एक काना एक मात्रा. आणि नंतर कोण येतो? अर म्हणजे र लिहिण्याच्या ज्या पद्धती असतात, श वरती रफार आपण शेवटी बघितला. बघा श वरती रफार आलेला आहे. ठीक आहे, हे कशामध्ये बघितलं आपण? गुण स्वर संधीमध्ये पाहिलेलं आहे. आता गुण स्वर संधीच काय झालंय? वृद्धी स्वर संधी. वृद्धी म्हणजे याचे न्यू व्हर्जन, न्यू म्हणजे ऍडव्हान्स व्हर्जन. ठीक आहे, आता या एचा काय होणार आहे? अय होणार आहे. कुठे? वृद्धी संधीमध्ये वाढ झाली ना. बघा काय होतं? आपल्याला जेव्हा काहीच येत नसतं, ठीक आहे, आपण कामाच्या शोधामध्ये असतो, जेव्हा आपल्याला काम मिळतं, आपल्याला बरेच असे गोष्टी आपल्याला जमत नसतात. ठीक आहे, आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी जमत नसतात. आणि जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपण प्रो लेवलला जातो, म्हणजे आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, आणि आपल्याला काय होतं? आपल्याला प्रगती करण्याचे मार्ग मिळत जातात. आणि आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला येत नव्हत्या त्या एकदम आपल्याला कशा वाटायला लागतात? एकदम इझी वाटायला लागतात. मग तसंच याचं सुद्धा आहे. जेव्हा आपल्याला काहीच येत नसतं, आपण शिकण्याच्या पिरियड मध्ये असतो, तेव्हा आपला गुणस्वर संधी असतो. आणि जेव्हा आपण प्रो लेवलचे होतो, म्हणजे ऍडव्हान्स लेवलचे होतो, तेव्हा आपल्याकडे कोणती संधी असते? वृद्धी. म्हणजे आपली वृद्धी झालेली असते, आपला विकास झालेला असतो. मग विकास होऊन, वृद्धी होऊन तयार काय होतो? या एचा ऐ होतो. याचाच अर्थ असतो दोन मात्रे. याचाच अर्थ काय असतो? दोन मात्रे. काय झालं अर्चना मॅम हसायला? मला सांगा, आपण सगळेच हसूयात. चला सांगा. हो रेणुका मॅम, पीडीएफ पण टाकली जाईल. तुम्हाला नाही येत का पीडीएफ मिळाल्या रेणुका मॅम?
चला जायचं, कंटिन्यू करायचं. ओके, इथे काय झालं, ऍडव्हान्स व्हर्जन आलेलं आहे. गुण स्वर संधीचं वृद्धी स्वर संधी काय आहे, ऍडव्हान्स व्हर्जन आहे. अभ्यास करताना पण दोन्ही समोर ठेवून अभ्यास करा. गुण स्वर संधी आणि वृद्धी स्वर संधी एकत्र केलं ना तुम्हाला इझी जातं. गुण म्हणजे बारकं बारकं कशातलं पण संयुक्त स्वर मधलं लहान लहान ह्याच्यामध्ये घ्यायचं, आणि संयुक्त स्वर मधलं मोठं मोठं कशामध्ये घ्यायचं, कशामध्ये घ्यायचं, तर वृद्धी स्वर संधीमध्ये घ्यायचं. ठीक आहे, इथं 2 मात्र आले. आता आपण काय बघितलं, संयुक्त स्वरामधले मोठे मोठे म्हणजेच ओचा मोठा कोण असणार आहे, औ असणार आहे, म्हणजेच 1 काना 2 मात्रे. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट. चला पुढे बघा, अजून इथलं आपण पाहिलंच नाही, मी फक्त असंच एक्सप्लेन केलेलं आहे. अ या आ के बाद ए या ऐ आने पर दोनों मिलकर ऐ तथा ओ. आता इथे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स देते, काय असणार आहे, एकतर इथे ऐ बनणार आहे. ऐ म्हणजेच काय असतो, तर 2 मात्रे असतात. जोड बसल्यानंतर 2 मात्रे ज्या शब्दावरती येतात, जोड बसल्यानंतर 2 मात्रे ज्या शब्दावरती येतात तो कशाचा असतो, वृद्धी स्वर संधीचा असतो. ठीक आहे, चला पुढे चला. आणि औ हे लक्षात ठेवायचंय, औ म्हणजे 1 काना 2 मात्रे. ज्या ज्या ठिकाणी येईल ते शब्द वृद्धी स्वर संधीचे असतात. इथे बघा 2 मात्रे आलेत, इथे बघा 2 मात्रे 2 मात्रे 2 मात्रे, हे सगळे कशाची उदाहरणं आहेत, वृद्धी स्वर संधीची आहेत. बर मग सरांना मी सांगून देते, एकदा सरांकडे इन्फॉर्मेशन काढते की PDF टाकलेत की नाही, आणि मग टाकल्या जातील. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. इथे काय तयार झालाय, ओ तयार झालाय बघा. परम इथे कोण आहे, अ आहे, अधिक ओ आहे, याच्यापासून काय तयार झालाय, अ. बघा इथे 1 काना 2 मात्रा आला, 1 काना 2 मात्रा आला, 1 काना 2 मात्रा, 1 काना 2 मात्रा, 1 काना 2 मात्रा, कोण, वृद्धी स्वर संधी. चला पुढे जाऊयात. यन स्वर संधी, काय, यन स्वर संधी. आता य चे जेवढे असतील अक्षर, बघा याचं मी एकच सांगेन तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स, याची शॉर्ट ट्रिक्स एकच सांगेन. जेव्हा य च्या अगोदर अर्ध कोणतंही अक्षर य ला जोडलेलं असेल, बघा य च्या अगोदर कोणतंही अर्ध अक्षर जोडलेलं असेल तर तो कशामध्ये जातो, यन स्वर संधीमध्ये जातो. कशामध्ये जातो, यन स्वर संधीमध्ये. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय, य व आणि र या अक्षरांना त्याच्या अगोदरची जी अक्षरे असतात, इथे बघा त द त, ही बघा पुढे येणारे जे अक्षर आहेत ना त्याला जोडलेली आहेत, पुढे येणारे जे अक्षरे आहेत ना त्याला जोडलेली आहेत. ठीक आहे, चला बघू. य या ई काय सांगितलंय, ई या ई. उ या उ या रू काय सांगितलंय, उ छोटा उ या बडा उ या रू, कोणता, रू. के बाद म्हणजे याच्या नंतर कोई भिन्न स्वर आने पर म्हणजे कोणताही वेगळा, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा सजातीय स्वर नाही, दुसरा स्वर आल्यानंतर ई या ई का, य उ या उ का, व. बघा आपण मराठीमध्ये शिकलेलो आहोत काय, ई उ आणि रू याच्या विषयी आपण काय वापरत असतो, बघा उलाच आपण काय म्हणतो, ईलाच आपण काय म्हणतो, उला काय म्हणत असतो. बघा इथं जर 9 असेल तर आपण 9 म्हणतो, बघा ग्रामीण भाषेमध्ये काय म्हणतो, 9. म्हणजे या उचा काय झालेला आहे, व झालेला आहे. पुढे बघा काय सांगितलंय, ई आणि य जेव्हा येईल, ई आणि अ जेव्हा एकत्र येईल तेव्हा तयार काय होतोय, य तयार होतोय. य यु ही अव हे सगळे शब्द जे आहेत ते कशामध्ये जातात, तर यन स्वर संधी याच्यामध्ये जातात. चला ठीक आहे, पुढे चला. काय सांगितलंय इथं हे लक्षात ठेवा, जेव्हा जोड या य वरती, व वरती आणि र वरती कोणतंही अगोदरचं अक्षर जेव्हा याला अर्ध जोडलं जाईल, जेव्हा या
य व आणि र याच्यावरती दुसऱ्या अक्षराचा ओझ पडेल, दुसऱ्या अक्षराचा भार पडेल, पण अर्ध अक्षर असतं ते. कसं असतं? अर्ध अक्षर असतं तेव्हा आपली यन स्वर संधी होत असते. जास्त संधी चॅप्टर खूप वास्ट आहे, समजायला खूप अवघड आहे आणि त्याचे नियम सुद्धा खूप आहेत. ते नियम तुम्हाला आता तुम्हाला व्यंजन संधीमध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, ते तुम्हाला करावं लागेल आणि सरांनी खूप सारे सेशन घेतलेले आहेत. त्याच्यामधून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. रेकॉर्डिंग मध्ये जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, चला इथे बघा एक शॉर्टकट मध्ये तुम्ही लक्षात ठेवा. बघा इथे काय आलंय? अर्धाक्षर अर्धाक्षर अर्धाक्षर. जिथे अर्ध अक्षर कुणाला जोडलेलं असतं? य व र ला जोडलेलं असतं. बघा इथे त जोडलाय कोणाला? य ला. द जोडलाय कोणाला? य ला. त जोडलाय कोणाला? य ला. यच कोणतंही असू द्या, यू असू, य असू, ए असू, काहीही असेल, त्याला जर तो अर्ध अक्षर जोडलेला असेल, अर्धा वर्ण जोडलेला असेल तर ती संधी असते यनस्वर संधी. पुढे जाऊयात. बघा मी सांगितले तुम्हाला यच कोणतंही लाईन असू द्या, याची 14 खडी, याची 16 खडी, याची 12 खडी, याची कोणतीही खडी असू द्या, त्याला जर कोणतंही अक्षर जोडलं पण ते कसं असलं पाहिजे? अर्ध असलं पाहिजे. इथे बघा तुम्हाला दिसतंय न जोडलाय, त जोडलाय, इथे काय जोडलाय? त जोडलाय, ध जोडलाय, पण य ला जोडलाय. बघा इथं कशाला जोडलेला आहे? य ला जोडलेला आहे. इथं य ला, इथं य ला, इथं पण यू ला, इथं यू ला. जिथे जोड बसलेला असतो, अर्ध अक्षर दिसलं की काय म्हणायचं त्याला? कोणती संधी म्हणायचं? यन स्वर संधी. कारण इथे य आलाय बघा आणि यच वर्जन कोण? य व र. लक्षात ठेवायला इझी आहे. तुम्ही असं पण अर्धस्वर लक्षातच ठेवता. य र ल व हे कसले शब्द आहेत? अर्धस्वर आहे. ठीक आहे, म्हणून याला अर्धे अर्धे अक्षरे जोडलेली असतात, म्हणून याला यन स्वर संधी असं म्हणतात. चला पुढे जाऊयात. ही काही उदाहरणे आहेत, ती तुम्ही बघून घ्या. बघा मी काय सांगितलं होतं? य र आणि व याला कोणतीही अर्धी अक्षरे जोडलेली असतात. ठीक आहे, इथे बघा य ला जोडलेला आहे, इथे व ला जोडलेला आहे न. बघा इथे पण व ला जोडलेला आहे, इथे पण व ला जोडलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. हे सगळं पाहून घ्या, तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाईल. आता स्वर संधी मधल्या उपप्रकारापैकी शेवटचा उपप्रकार आहे अयादी संधी. काय म्हटलं जातं? अयादी संधी. अयादी संधी मध्ये लक्षात काय ठेवायचंय? अय, अव आणि अवी असा उच्चार ज्या ज्या ठिकाणी होणार आहे, असा उच्चार ज्या ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी कोणती संधी होते? अयादी संधी होते. बघा याच्यामध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी काहीच नसतं. एकदम सिंपल, एकदम सर्वसाधारण सामान्य माणूस असतो हा. ठीक आहे, चला बघूया आपण. ए, ऐ, ओ, औ के बाद कोई भिन्न स्वर आने पर ए के स्थान पर ऐ, ए के स्थान पर आई, ओ के स्थान पर औ तथा औ के स्थान पर आओ हो जाता है, उसे क्या कहते हैं? अयादी संधी. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ही शॉर्ट ट्रिक्स आहे तुमच्यासाठी. चला पुढे जायचं. पुढे बघा, इथे बघा ने अन, इथे नयन झालाय. बघा इथं काय झालाय? नयन झालाय. इथे काय आहे? अ आहे. इथे काय आहे? ऐ. झाला का ऐ? बघा इथे काय आहे? नाय. इथे काय झालाय? इथे काय आहे? आ. आणि इथे काय आहे? य. बघा ठीक आहे, इथे कोण असतो? अ आणि हा कोण पुढचा? व. इथे आ आणि इथे कोण? व. इथे कोण आहे? इथे अ आहे आणि इथे वी आहे, अवी. म्हणून ते शब्द लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला या सगळ्या शॉर्ट ट्रिक्स ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, हे फक्त मेन शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला संधी इझी जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता व्यंजन संधी. तुम्हाला व्यंजन संधी शिकायच्या अगोदर सांगून देते, व्यंजन संधीचे खूप सारे नियम आहेत. तुम्ही सरांचे जे लेक्चर आहेत रेकॉर्डिंग मधले ते तुम्ही पाहून घ्या, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, सगळं ठीक आहे का? चला एकदा कमेंट मध्ये सांगा. व्यंजन के साथ स्वर या व्यंजन के मेल से. आता बघा व्यंजन स्वर संधी म्हणजे काय? जेव्हा विच्छेदनच्या अगोदरचा वर्ण एकतर कोण असला पाहिजे? व्यंजन असला पाहिजे. कोण असलं पाहिजे? व्यंजन. मात्र विच्छेदनानंतर येणारा वर्ण व्यंजन असू शकतो
अथवा स्वर असू शकतो. यांच्या एकत्रित येण्याने जी संधी तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो, व्यंजन संधी असं म्हणत असतो. चला जाऊयात पुढे. बघा, व्यंजन के साथ स्वर या व्यंजन के मेल से, बघा व्यंजन के साथ, व्यंजन या स्वर के मेल से उत्पन्न विकार को व्यंजन संधि कहते हैं. व्यंजन संधि के नियम नीचे दिए गए हैं. आता आपण त्याचे नियम पाहूयात. नियम ह्याचे खूप आहेत, तुम्हाला पीडीएफ मिळाल्यानंतर हे नियम पाहून घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. क च ट त प यालाच आपण काय म्हणत असतो, अघोष व्यंजन असं म्हणत असतो. यालाच काय म्हणत असतो, अघोष व्यंजन असं म्हणत असतो. यालाच आपण कठोर वर्ण असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, बघा काय सांगितलंय, क च ट त आणि प हे जेव्हा व्यंजन या व्यंजनों के बाद किसी वर्ग का तृतीय या चतुर्थ वर्ण अथवा, बघा तृतीय म्हणजे तिसरी लाईन कोणती, क ख ग, ग ची लाईन. तिसरी लाईन म्हणजे कोणती, ग चा वर्ग. ठीक आहे, म्हणजे ग ची लाईन. क च ट त प या वर्गामधली क ची तिसरी लाईन, ती पूर्णच लाईन घ्यायची. ती लाईन किंवा चतुर्थ वर्ण अथवा य र व हे कसले आहेत, अर्धस्वर आहेत. अथवा स्वर आहे तो क का ग, च का ज. बघा काय सांगितलंय, क च काय होतंय, ग होतंय. च च काय होतंय, ज होतंय. ट हा ड होतोय आणि त का द, प का ब. बघा हे लक्षात ठेवायचंय, क च काय होतंय, ग होतंय. पण कधी, जेव्हा क च ट त प हे जेव्हा अघोष व्यंजने येतील आणि याच्या पुढे येणारा विच्छेद केल्यानंतर येणारा वर्ग कोणता असेल, एकतर तृतीय असेल किंवा चतुर्थ वर्ण असेल. एकतर तृतीय असेल किंवा चतुर्थ वर्ण असेल, किंवा अर्धस्वर मधला य र व असेल, किंवा स्वर असेल, तर क च काय बनतंय, ग बनतंय. म्हणजे क च रूपांतर क निघून जातो आणि क च्या ऐवजी ग येत असतो. च च्या ऐवजी कोण येतो, म्हणजे च ची जागा कोण घेतं, तर ज घेतो. ट ची जागा कोण घेतंय, तर ड घेतंय. च की जागा कोण लेत आहे, तर द. आणि प ची जागा कोण घेतं, तर ब घेत असतं. याचे नियम तुम्ही पीडीएफ मिळाल्यानंतर पाहून घ्या. याचे खूप सारे नियम आहेत. ठीक आहे, इथे बघा, इथे कोण आहे, क आहे आणि याच्यानंतर आलेला कोण आहे, अ आहे. आपण मगाशी पाहिलं की क च्या नंतर एकतर स्वर आला असेल किंवा तृतीय किंवा चतुर्थ वर्गामधले वर्ण आले असतील, तर या क चा काय बनतो, कोण जागा घेत, तर ग जागा घेत असते. याला तृतीय व्यंजन संधी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढे बघा. दिक गज, बघा इथे ग आहे तृतीय संधी मधला. बघा आता तृतीय वर्गातला आलाय, काय असतं, क च ट त आणि प हे वर्ग असतात. हे काय असतात, वर्ग असतात. याची लाईन जर तयार केली, क ख ग घ आणि ग आणि ग, च छ ज झ आणि न, ट ठ ड ढ आणि न. इथे सगळे पाय मोडलेले असतात. हे सगळे कसे असतात, पाय मोडलेले असतात. त थ द ध आणि न, प फ ब भ आणि म. हे सगळे काय आहेत, क पासून म पर्यंत काय आहेत, स्पर्श व्यंजने आहेत. काय आहेत, स्पर्श व्यंजने आहेत. आता आपला नियम काय सांगतोय, तृतीय व्यंजन संधीचा नियम काय सांगतोय, जेव्हा या स्वरां, बघा क च ट त प, या क च ट त प वर्गामध्ये या अघोष वर्णांमध्ये जेव्हा या व्यंजनानंतर किसी वर्ग का तृतीय काय असेल, तृतीय या चतुर्थ वर्ण अथवा हा तिसरा येऊ किंवा चौथा येऊ, तेव्हा या क च कशात रूपांतर होतं, ग च. म्हणजे या हा क निघून जातो आणि याचं रूपांतर कशात होतं, ग मध्ये होतं. हा च निघून जातो, याचं रूपांतर कशामध्ये होतं, बघा च चा ज झाला. बघा तिसरं अक्षर आहे का, तिसरं अक्षर आहे का. ठीक आहे, चला एवढंच तुम्ही समजून घ्या आणि नंतर पीडीएफ मिळाल्यानंतर तुम्ही रीड करून घ्या. पुढे जाऊयात. बघा आता इथं क आहे, इथं ज आहे. काय
ग आलाय बघा, इथे क निघून जातो आणि ग आलेला आहे. इथे पण बघा, इथं च आहे आणि इथे अ आहे. याचं रूपांतर ज मध्ये झालेलं आहे. इथं च, इथं आ. याचं रूपांतर कशामध्ये? ज मध्ये झालेलं आहे. इथे ट आहे, इथं आ आहे. याचं रूपांतर या ग मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, इथे त, इथे आ. या त चं रूपांतर कशामध्ये झालंय? तर द मध्ये झालेलं आहे. याचे नियम तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जातील. हे सगळे नियम तुम्ही पाहून घ्या. पुढे बघा, इथे प आहे पण कसा आहे? अर्धा, पाय मोडलेला. आणि इथे अ आहे. याचंच रूपांतर कशामध्ये झालंय? ब मध्ये झालेलं आहे. त आणि इथं आलेला आहे हा ओ. ओ आलेला आहे. याचं रूपांतर कशामध्ये झालंय? तर याचं रूपांतर द मध्ये झालेलं आहे. इथे त म्हणजे त चा द झालाय बघा. या त चा झालाय काय? द झालेला आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. हे सगळे नियम आहेत, तुम्ही हे नियम पाहून घ्या. ठीक आहे. चला, सगळं ओके आहे का? एकदा कमेंट करा. सगळं ओके आहे का? एकदा मला कमेंट मध्ये सांगा. चला जाऊयात पुढे. बघा, इथे काय सांगतंय? दुसरा नियम आहे हा. दुसरा नियम आहे कशाचा? व्यंजन संधीचा. ठीक आहे. क च ट त प के बाद म्हणजेच क च ट त प के बाद नासिक्य व्यंजन. नासिक्य व्यंजन म्हणजे हे शेवटचं व्यंजन. शेवटचं जे आहे ना आपण इथं पाहिलेलं, हे शेवटचे सगळे काय आहेत? अनुनासिक आहेत मराठीमध्ये. यालाच नासिक्य वर्ण असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? नासिक्य वर्ण असं म्हटलं जातं. यालाच अनुनासिक मराठीमध्ये म्हटलं जातं. अनुनासिक असं म्हटलं जातं. पुढे काय सांगतोय नियम आपला? चला पुढे जाऊयात. नियम काय सांगतोय? क च ट त प के बाद नासिक्य व्यंजन न म आये तो. बघा, याच्यानंतर जर न किंवा म आला, याच्यानंतर न किंवा म आला, याच्यानंतर न किंवा म आला, न किंवा म आला तर काय होतंय? तो क का ग बन जाता है. म्हणजेच ते आलं तर हे निघून जातं आणि काय होतो? हा काय बनतो? ग बनतो. हा ग कशातला आहे? वाङ्मयाचा ग आहे. ठीक आहे. चला, आणि च चं रूपांतर कशामध्ये होतंय? तर च चं रूपांतर या न मध्ये होतंय. कशामध्ये होतंय? न मध्ये. आणि ठ चं रूपांतर या न बाणाचा मध्ये होतंय. त चं रूपांतर कशामध्ये? न मध्ये. प का रूपांतर म मध्ये होत आहे. ठीक आहे. इथे बघा, तुम्हाला फक्त मी हे सांगते, तुम्ही नंतर पीडीएफ मध्ये नियम पाहून घ्या. आता इथे क आहे, इथं काय आहे? उ आहे. याचं रूपांतर कशात झालंय बघा? ग मध्ये झालंय. इथे बघा, क आहे, इथं अ आहे, रूपांतर ग मध्ये झालंय. इथे ट आहे, इथं उ आहे, याचं रूपांतर कशामध्ये झालंय? न मध्ये झालेलं आहे. नंतर इथे ट आहे आणि इथे आ आहे, रूपांतर कशामध्ये झालंय? अर्ध्या न मध्ये झालेलं आहे. बघा, जिथे जिथं अर्ध एकमेकांना जोडलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी अर्ध जोडलेला आहे एकमेकांना, त्यालाच आपण काय म्हणत असतो? त्यालाच व्यंजन संधी. पण कोणती व्यंजन संधी? या दुसऱ्या नियमामधली जी व्यंजन संधी आहे ना, नासिक्य व्यंजन संधी, ती म्हटली जाते. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता तिसरा नियम आहे म के बाद. आता इथे म आहे. म के बाद वर्गीय व्यंजन आने पर म के स्थान पर इसी वर्ग का नासिक्य व्यंजन या अनुसार हो जाता है, किंतु य र ल व श. आता मला सांगा, य र ल व काय आहेत? अर्धस्वर आहेत. काय आहेत? अर्धस्वर आहेत. आणि श श हे काय आहेत? उष्मे आहेत. काय आहेत? उष्मे. आणि ह काय आहे? महाप्राण आहे. कोण आहे? महाप्राण. बघा काय सांगतोय नियम? म के बाद वर्गीय व्यंजन पर म के स्थान पर इसी वर्ग का नासिक्य म्हणजे त्याच वर्गामधला. आता बघा, क च ट त प या वर्गामधलं अनुनासिक कोण? तर ग. या वर्गामधला अनुनासिक कोण? च छ ज झ हा न. या वर्गामधलं ट ठ ड ढ न. आणि इथलं कोण? न. आणि इथलं कोण? म. म्हणजेच काय सांगितलंय? नियम काय सांगतोय? म के बाद वर्गीय व्यंजन म्हणजे इथे म आहे ना, तर ह्याच्यातले वर्गीय व्यंजन कुठले आहेत? ठीक आहे. स्थान पर इसी वर्ग का नासिक्य व्यंजन या अनुसार हो जाता है, किंतु य र ल व श श ह
आने पर अनुसार ही होता है जैसे। आता याची उदाहरणं पाहूयात आपण काय आहे नक्की। चल पुढे बघा, आता इथे म आलाय, इथे क आलाय, शब्द काय तयार झाला, संकल्प तयार झालेला आहे। म्हणजे हा म निघून जातो आणि म च्या ऐवजी काय येतोय, तर अनुस्वार येतोय। ठीक आहे, नंतर बघा इथे म आहे, इथे पण म चा काय झालेला आहे, अनुस्वार आलेला आहे। इथे म आहे, याचा अनुस्वार झालाय, इथे म आहे, म्हणजे अनुनासिक संधी याला म्हटलं जातं। म्हणजे अनुनासिक संधी म्हणजे काय, की त्याच वर्गातला, आता क च्या वर्गातला असेल किंवा म च्या वर्गातला असेल तर त्याच वर्गामधला तो अनुनासिक किंवा त्याच्या ऐवजी काय वापरला जातो, अनुस्वार वापरला जातो। चला पुढे जाऊयात। हा चौथा नियम, त या द के बाद, बघा हा त किंवा हा द के बाद त छ ज झ ट ठ ड ढ ल आए तो त या द के स्थान पर क्रमशः च ज ट ड ल हो जाता है। म्हणजे हे सगळे जे वर्ण आहेत याच्या ऐवजी हे जागा घेतात, त्यांची जागा कोण घेतात, च ज ट ड आणि ल हे त्यांची जागा घेतात, त्यांचं स्थान घेतात। ठीक आहे, इथे बघा इथे त आलाय, इथे च आलाय, बघा आता इथे त आलाय, इथे च आलाय, तर या त चा काय झाला, च झाला। उच्चारण म्हणजे तोच जो वर्ण आहे तोच वर्ण अर्धा होऊन तिथे येतो। इथे पण बघा अर्धा आहे, इथे पण अर्धा, इथे पण अर्धा, इथे पण अर्धा, जिथे जिथे तुम्हाला अर्धा अर्धा दिसेल त्या ठिकाणी काय असतं, तर ह्या स्वर व्यंजन संधी मधला हा चौथा जो नियम आहे तो त्याच्यामध्ये फिक्स होतोय। ठीक आहे, चला पुढे जाऊयात। हे नियम तुम्ही पाहून घ्या, हे नियम पाहून घ्या तुम्ही। ठीक आहे, त या द के बाद, आता हेच त और द के बाद ह आए तो, म्हणजे याच्यानंतर जर ह आला तो दोनों मिलकर ध्व बन जाता है। म्हणजे याच्यापासून काय बनतोय, ध्व हो जाता है। जैसे उत्हार, बघा इथे काय आलाय, इथे त आलेला आहे, नंतर येणारा कोण आलाय, ह आलेला आहे। शब्द काय तयार झाला, बघा ह्या दोघांच्या एकत्रित येण्याने काय तयार होतोय, ध तयार होतोय। झालाय का इथे ध, झालाय का इथे ध, इथे पण बघा, इथे पण बघा। ठीक आहे, हा आता घेणार आहे, प्रश्न पण आहे त्याच्यामध्ये। ठीक आहे, तुम्ही इझी उत्तर द्याल। बघा याचा पुढचा नियम, त या द के बाद श आए तो, आता काय सांगितलंय, त आणि द याच्या पुढे जर श आला तर दोनों मिलकर छ हो जाता है। काय होतंय, छ हो जाता है। मगाशी आपण काय पाहिलं होतं, मगाशी काय पाहिलं होतं, तर त च्या पुढे जर ह आला म्हणजेच महाप्राण आला तर ध हा शब्द बनतोय। म्हणजे त्यांची जागा कोण घेतोय, तर हा शब्द घेतोय, हे वर्ण घेतोय। पुढे चला, पुढे काय सांगितलंय, त आणि द च्या पुढे जर श आला, ह आला तर काय बनतोय, ध बनतोय, आणि श जर पुढे आला तर काय बनतोय, छ बनतोय। ठीक आहे, इकडे बघा तुम्ही उदाहरण बघा, उत इथे त आलाय, इथं श आलाय, बनलाय काय, छ, त आलाय, श आलाय, काय बनलाय, छी बनला। ठीक आहे, म्हणजे हे ऍज इट इज राहतं, उकार वेलांटी ऍज इट इज राहते, फक्त तो शब्द त्यांची जागा घेत असतो। काय झालं, ओके। हा इथे पण बघा, इथे बघा इथे त आलेला आहे, इथं श आलेला आहे, बघा इथं तच्या पुढे हा अर्धा श असो किंवा पूर्ण श असो, येतोय काय, छच येतोय। इथे पण बघा त श, छ झाला। ठीक आहे, पुढचा नियम, स्वर के बाद छ आए तो छ का छ हो जाता है। आता स्वर आला पाहिजे, कोण आला पाहिजे, स्वर, स्वर आपल्याला माहिती आहे, त्या स्वराच्या पुढे जर छ आला, कोण आला, इथे स्वर आहे, स्वराच्या पुढे कोण आला, तर छ आला तर काय बनतोय, छ हा वर्ण त्यांची जागा घेत असतो। उदाहरणार्थ काय, आ आलाय, इथे काय आलाय, स्वर आलेला आहे, याच्या पुढे काय आलाय, छ आलाय, तर या छ ला फक्त च लागून येतोय, या छ ला फक्त छ लागून येतोय, या छ ला फक्त च, म्हणजे अर्धा च च च च जोडला जातो त्याला। ठीक आहे, पुढे बघा हे नियम बघा, रू र श के बाद, म्हणजेच हा रू असेल, हा र असेल किंवा श असेल, याच्यानंतर जर न आए तो, आता याच्या पुढे जर न आला,
दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण जर न आला तर न का न बन जाता है, म्हणजे या न चा काय बनतोय, न बाणीचा बनतोय. काय बनतोय, न बाणीचा बनतोय. इथे बघा रू न, आता या इथं रू आलाय, इथं न झालाय बघा, इथं श आलाय. इथे बघा आपल्याला श सांगितलंय ना, रू र श जर आले आणि त्याच्या पुढे जर न आला तर ह्याचा काय बनतोय, न बनतोय. ठीक आहे, इथं अर्धा श आहे म्हणून इथं अर्धा श न ला जुळलेला आहे. इथं पण अर्धा श या न ला जुळतो. ठीक आहे, पुढचा नियम बघा, श श के बाद हा श असेल किंवा हा श असेल, षटकोनाचा असेल किंवा शामृगाचा असेल. याच्यानंतर जर त या थ आहे, याच्यानंतर एकतर थ असेल किंवा त असेल, तो त का ट बन जाता है, म्हणजे या त चा काय बनतो, ट बनतो. ठीक आहे, और थ का ठ बन जाता है, म्हणजे ह्याचा काय बनतो, तर ठ बनतो. ठीक आहे, याची उदाहरणं बघा. आक्रोश, इथे आलेला काय आहे, श, इथे सांगितलंय श आला पाहिजे म्हणून. नंतर काय आलाय, त झालाय. जेव्हा त येतो तेव्हा हा त न राहता इथं काय बनतोय, याचा ट बनतोय. बनलाय का ट. ठीक आहे, इथे काय आलाय, इथे थ आलाय, इथे श आलाय, श च्या नंतर आलाय कोण, थ. आता तिथे काय पाहिलं, थ जर आला, या श किंवा श च्या नंतर जर थ आला तर बनतोय काय, हा ठ ठ ठशाचा बनतोय. इथे बघा, इथे जो ठ चा बसलेला आहे म्हणजे अर्धा श, हा अर्धा श आहे, याचा पाय मोडलेला आहे. पाय मोडलेला आहे म्हणून याला, या श ला अर्ध करून त्या ठ ला जोडलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा, इथे पण अर्धा श आहे आणि जेव्हा इथे पुढे थ येतो तेव्हा ठ चा काय बनतो, ठ बनतो. इथे पण बघा तुम्ही, इथे श आलाय आणि इथे त आलाय. हा श कसा आहे, अर्धा आहे. जेव्हा श च्या पुढे त येतो तेव्हा बनतो काय, ट, आणि हा अर्धा श आहे तो त्याला जोडला जातो. इथे पण बघा, इथे श आहे, अर्धा श आहे आणि इथं त आहे, तेव्हा इथं श जोडलेला आहे बघा, ट, त चा काय झालाय, ट झालाय. इथे पण काय झालाय, ट झालेला आहे कारण इथे श आलेला आहे. चला, थँक्यू पल्लवी मॅम, थँक्यू रीना मॅम, थँक्यू. चला पुढे जाऊया. बघा आता विसर्ग संधी. बघा, संधीचे आपण 3 प्रकार सांगितले होते, त्याच्यामधला आपण पहिला प्रकार बघितला कोणता, स्वर संधी. कोणता बघितला, स्वर संधी. एकतर असं पण लिहिलं जातं किंवा मराठीमध्ये असं सुद्धा लिहिलं जातं. या स्वर संधीचे 5 उपप्रकार पडतात. 5 उपप्रकार पडतात जे की आपण पाहिलेले आहेत, जे की आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, नंतर आपण कोणता संधीचा प्रकार बघितला, व्यंजन संधी. व्यंजन संधी जो की आत्ताच आपला कंप्लीट झालेला आहे. आणि तिसरा आणि शेवटचा आपला प्रकार आहे विसर्ग संधी. कोणता, विसर्ग संधी. विसर्ग म्हणजे 2 टिंब लक्षात ठेवा. विसर्ग म्हणजे 2 टिंब लक्षात ठेवा. विसर्ग संधीचे सुद्धा खूप सारे नियम आहेत. काय माहित नाही अहो मला. थँक्यू अर्चना मॅम. इंग्रजीचं लेक्चर 8 वाजता आहे का, बरं आपण फास्ट मध्ये घेऊयात. थोडंसंच राहिले आता, फक्त हा संधीचा प्रकार झाला की फक्त आपण काय घेणार आहे, PYQ घेणार आहोत. प्रिव्हियस इयरला जे याच्यावरती क्वेश्चन पडलेले आहेत ते फक्त घेणार आहोत आपण. पटपट हे घेऊयात. ठीक आहे, आता हा संधीचा प्रकार शिकवण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही सांगते. बघा, इथे च असेल, अर्धा च आणि छ आला तर याच्या ऐवजी बनतो हा श बनतो. काय बनतो, हा श बनत असतो. नंतर हा ट आला किंवा ठ आला तर याच्या ऐवजी हे जर 2 वर्ण आले तर याच्या ऐवजी बनत असतो हा श. कोणता, हा श षटकोनाचा बनत असतो. नंतर हा त आला किंवा थ आला तर याच्या ऐवजी येत असतो हा स. आता हे तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईल, हे मी का सांगितलंय म्हणून तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, चला बघा, विसर्ग म्हणजे काय, 2 टिंब के साथ स्वर या व्यंजन के मेल से जो परिवर्तन होता है उसे विसर्ग संधि कहते हैं. विसर्ग संधि के नियम नीचे दिए गए. आता याचे नियम आहेत, आपण पाहून घेऊयात याचे नियम. बघा, विसर्ग
सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ही शॉर्ट ट्रिक्स आहे तुमच्यासाठी. ही काय शॉर्ट ट्रिक्स आहे. चला पुढे जाऊया. बघा, विसर्ग के बाद म्हणजे इथे विसर्ग आला आणि याच्यानंतर येणारा जो अक्षर आहे किंवा येणारा वर्ण आहे, जर छ आणि छ असेल, विसर्ग नंतर जर येणारा वर्ण च किंवा छ असेल, तर याची जागा म्हणजेच याची जागा कोण घेतो? हा श घेतो. कोण घेतो? हा श. म्हणून मी तुम्हाला अगोदरच हे दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर त ठ आए तो श बन जाता है, त थ आए तो स हो जाता है. जैसे आता इथे बघा, इथे कोण आहे? विसर्ग आहे. विसर्गानंतर कोण आलेला आहे? कुठला वर्ण आलाय? विसर्ग. विसर्गानंतर आलाय कोण? च आलेला आहे. मी काय सांगितलं की च किंवा छ आला तर रूपांतर कशात होतंय? श मध्ये. पण तो श कसा असतो? अर्धा असतो, पाय मोडलेला असतो. कसा असतो? अर्धा असतो, पाय मोडलेला असतो. आणि पुढचा जो वर्ण असतो तो त्याला जॉईन करून घेतो. ठीक आहे, म्हणजे कनेक्ट राहतो. इथे बघा, इथं श झालाय, या विसर्गाचा काय झालाय? श झालाय. आणि हा नंतर काय होतो? निश्चल हा शब्द तयार होतो. या विसर्गाच्या ऐवजी काय आला? तर हा अर्धा श आलाय. आता इथे बघा, इथं विसर्ग आहे, इथे छ आलाय. हा विसर्ग निघून जाणार आणि याच्या ऐवजी काय येणार? अर्धा श येणार. इथे बघा, इथे काय आलेलं आहे? इथं धनु आलेला आहे. इथं काहीतरी राहिलेलं दिसतंय. इथं विसर्ग असेल कुठेतरी. इथं विसर्ग आलाय आणि इथे काय आलेलं आहे? तर इथे ट आलेला आहे. इथे काय आलाय? ट. बघा, मागे आपण सांगितलेलं असेल इथे ट आणि ठ आला तर काय बनतोय? श बनतोय. पण कसा? अर्धा श बनतोय. इथे बघा अर्धा श, इथे बघा अर्धा श. जिथे जिथे तुम्हाला अर्धा स, काय? अर्धा स, अर्धा श आणि अर्धा कोण दिसला पाहिजे? अर्धा श दिसेल त्यावेळी तुम्ही काय म्हणायचं? ही कोणती संधी आहे म्हणून ठरवायचं? तर ही विसर्ग संधी आहे असं ठरवायचं. ठीक आहे, चला जायचं पुढे. हे सगळे आहेत नियम, तुम्ही हे पाहून घ्याल. आपण MCQ पाहूया, याचे PYQ पाहूया. ठीक आहे, चालेल का? फक्त PYQ घ्यायचे का? शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे, बघू बरं किती PDF आहेत. नियम खूप आहेत. हे PDF मध्ये पाहून घ्याल का तुम्ही? हे PDF मध्ये पाहून घ्या. आपण डायरेक्ट काय करू? PYQ ला सुरुवात करूया. ठीक आहे, फक्त शॉर्ट ट्रिक्स आहेत ना, त्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला लागू पडतात, त्याच्यावरून तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे, चल बघा, पहिला क्वेश्चन आहे, देव धन ईश्वर में कौन सी संधि है? गुण संधि, वृद्धि संधि, यन संधि या विसर्ग संधि? चला व्यवस्थित रीड करा, समजून घ्या आणि मग आन्सर सांगा. चला सांगा. इथे काय आहे? इथं काय आहे? या व मध्ये अ आहे, पुढे येणारा वर्ण म्हणजेच स्वर कुठला आहे? ई. बनणार काय? काय बनणार? चला काय बनणार? काय येईल आन्सर सांगा पटकन. लेक्चर ब्रेक होतंय कसं काय बरं? कोणाला प्रॉब्लेम आहे का? आणखी लेक्चर ब्रेक होतंय असा प्रॉब्लेम कोणाचा आहे का? चला कमेंट मध्ये सांगा. कमुदने मॅडम सोडून इतरांचा कोणाचा असा प्रॉब्लेम आहे का की लेक्चर ब्रेक होतंय? चला सांगा. नाही ना? मग मॅडम तुमचाच प्रॉब्लेम आहे. तुमच्या सेटिंग मध्ये बघा काय करता येतंय का. चला याचा आन्सर द्या. देव धन ईश्वर में कौन सी संधि है? इथे अ आहे, इथं काय बनणार? ए येणार. आणि ही संधी कुठली आहे बघा. ए नाही, ऐ बनेल. ऐ बनेल, हा ऐ बनेल. किंवा असं असतं ना,
अ किंवा आच्या पुढे जर कोणताही ई आला तर येतं काय? ऐ बनतो. चला सांगा उत्तर आता. आता खूप हिंट दिली तुम्हाला. चला सांगा. कोणाचंच नाहीये उत्तर. चला सांगा उत्तर सांगा. याचे नियम खूप आहेत. याचे नियम तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. 4 नंबर नाही येणार. 4 नंबर नाही येणार. चला विचार करा. 30 सेकंदाचा टाइम देते तुम्हाला. चला टाइम देते तुम्हाला. व्हेरी गुड अर्चना मॅम, रीना मॅम, विक्रम सर. काय बनणार आहे? 2 नंबर ऑप्शन बनणार आहे. का? यहाँ देव अंत में ए ध्वनि होती है अंत में, और ईश्वर आरंभ में ई. म्हणजे ह्याच्यामध्ये आरंभ ध्वनि कुठली आहे? ई आहे. मिलने पर दोनों जब एक साथ आ जाते हैं, मिल जाते हैं, तो कौन सा स्वर बन जाता है? ऐ स्वर बनता है. आणि त्याच्यापासून बनणारं अक्षर कोणतं आहे? दैवस्वर. ठीक आहे. म्हणजेच ई आणि आ एकत्र आला तर बनतोय काय? हा ऐ बनत असतो. आणि म्हणून याचं आन्सर काय असणार आहे? वृद्धी संधी आन्सर असणार आहे. म्हणून आपला आन्सर 2 नंबरचा ऑप्शन आहे. चला पुढे चला. गुरु धन उपदेश से बनने वाला शब्द कौन सा है? गुरुपदेश, गुरुवदेश, गुरुपदेश, गुरु उपदेश. चला द्या उत्तर. चला बघा उत्तर द्या. छान, अगदी बरोबर. काय असणार आहे? 2 नंबरचं ऑप्शन बरोबर असणार आहे. बघा इथं गुरुमध्ये काय आहे? छोटा ऊ आहे. आणि नंतर येणारा स्वर सुद्धा कोणता आहे? तर ऊच आहे. जेव्हा ऊ एकत्र येतात यांच्या मेलमधून काय बनतो? तर व हा शब्द बनत असतो. म्हणजे उच्चार करताना तो व होतोय. ठीक आहे. आता याचा नियम कुठला आहे? यदि किसी शब्द के अंत में छोटा ऊ असेल किंवा मोठा ऊ असेल और अगले शब्द का आरंभ म्हणजे पहिल्या शब्दाचा स्वर छोटा ऊ असेल किंवा मोठा ऊ असेल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या शब्दाचा आरंभ म्हणजे सुरुवातीला जर ऊ आणि ऊ आला म्हणजे छोटा ऊ किंवा मोठा ऊ आला तर याच्यापासून बनणार अक्षर किंवा बनणारा वर्ण कोण असतो? तर व असतो. हे नियमामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही नंतर रीड करून घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. पुढे चला. राजा धन इंद्र से कौन सा शब्द बनेगा? राजेंद्र, राजेंद्र, राज इंद्र की राजेंद्र? चला बघा इथे काय आहे? या ज्यामध्ये कोण आहे? आ आहे. याच्यानंतर हा पहिला येणारा वर्ण कोणता आहे? तर ई आहे. दोन्ही एकत्र आले तर एक संयुक्त स्वर तयार होतो. बघा कोणता संयुक्त स्वर तयार होतो सांगा मला. चला कोणता संयुक्त स्वर तयार होतो? काय येईल याचं उत्तर? नाही, गुरुपदेश नाही येणार. तुम्ही नियम एकदा रीड करून घ्या. संधीचे खूप सारे नियम आहेत. ठीक आहे. आणि सरांनी खूप सारे सेशन घेतलेले आहेत. ते तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर मधून पाहून घ्या. ठीक आहे. चला पहा, द्यायचं उत्तर. व्हेरी गुड विक्रम सर, छान. पण उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 2 येणार आहे. याचं उत्तर कसं येणार आहे? आ आणि ई जेव्हा एकत्र येतो तेव्हा काय तयार होतो? ए तयार होतो. ठीक आहे. आणि ए कशामध्ये येतो? तर गुणसंधीमध्ये. ठीक आहे. म्हणून याचं आन्सर काय असणार आहे? राजेंद्र असणार आहे. ठीक आहे. चला पुढे चला.
दु दु विसर्ग धन ख में कौन सी संधि है? विसर्ग संधि, व्यंजन संधि, स्वर संधि या परस्वर्ण संधि? चला सांगा. आता याला ऑप्शनची तरी गरज आहे का? आहे का ऑप्शनची गरज? चला द्या पटपट पटपट कमेंट मध्ये आन्सर द्या. छान रीना मॅम, सपना मॅम, संगीता मॅम, विक्रम सर, छान. दीक्षा मॅम, आशा मॅम, बरोबर, सगळ्यांचं बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे त्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे. पुढे जाऊयात. मन धन ईशा से बनने वाला शब्द कौन सा है? मनेशा, मनीषा, मनीषा या मनईशा? बघा इथे न मध्ये कोणता स्वर आहे? अ आहे. आणि येणारा पुढचा कोण आहे? ई आहे. बघा काय बनेल? चला सांगा. नाही, 1 नंबर नाही बनणार. इथे असं आहे बरं का, सॉरी, इथे असं आहे. आता सांगा, आता सांगा. इथे थोडस मिस होतं ते. छान छान कुमुदनी मॅम, विक्रम सर, ज्योती मॅम, वंदना मॅम, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन 2 याचं उत्तर असणार आहे. चला पुढे चला. आता हे तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्स दिलेले आहेत, तुम्ही हे पाहून घ्या. ठीक आहे. याची पहचान कशी करायची? गुणसंधीची, वृद्धी संधी, यन, विसर्ग संधी, आणि हे तुम्हाला शक्यतो नाहीये तरी पण पाहून घ्या. ठीक है. अक्षोहिणी का संधि विच्छेद क्या है? अक्ष धनहिनी, अक्ष धन उहिनी, अक्षक धन उहिनी या अक धन उहिनी? चला द्या आन्सर द्या. बघा 1 काना 2 मात्रे. आठवा 1 काना. व्हेरी गुड. सपना मॅम, एकदम छान. काय असणार आहे? ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. आता याची एक्सप्लेनेशन याचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. खूप वेळ झालाय, तुम्ही हे पीडीएफ मध्ये वाचून घ्या. ठीक है. चला पुढे चला. स्वाधीन में प्रयुक्त संधि का नाम है? क्या है? गुण संधि, दीर्घ संधि, व्यंजन संधि या यन संधि? स्वाधीन में प्रयुक्त संधि का नाम. छान. प्रेरणा मॅम, वंदना मॅम, कुमुदनी मॅम, छान. काय असणार आहे? दीर्घ संधि. पुढे जाऊयात. निरोग का संधि विच्छेद क्या है? नि धन रोग, निर धन रोग, नि विसर्ग धन रोग, निर धन रोग? निरोग का संधि विच्छेद क्या है? विच्छेद म्हणजे काय? वेगवेगळं करायचे, 2 शब्द वेगळे करायचे, त्याचं विघटन करायचं. ठीक आहे. चला सांगा. चला सांगा, उत्तर सांगा. विचार करा, थोडासा विचार करा. नाही. चला मीच आन्सर सांगते याचं. याचा आन्सर असणार आहे नि विसर्ग धन रोग. पुढे बघा. सूर्योदय शब्द का संधि विच्छेद क्या है? सूर्य धनदय, सूर्य धन उदय, सूर्य धन उदय या सूर्य धन दय? सूर्योदय का संधि विच्छेद क्या है? चला द्या उत्तर कमेंट मध्ये. द्या कमेंट मध्ये उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही, उत्तर द्या. नाही कुमुदनी मॅम.
काय असेल? एक काना एक मात्रा बसलाय, एक काना एक मात्रा बसलाय. हा, ते दोन एकत्र झालेत का? ओके, बघूया. काहीतरी मिस्टेक झाली तिथे. ठीक आहे, काय हरकत नाही, तरी पण उत्तर द्या. चला चला द्या उत्तर आता. छान मंदाकिनी मॅम, वंदना मॅम, छान. काय असणार आहे? ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. दैत्य धन अरी संधि विच्छेद का सही संधि शब्द क्या है? दैत्या, दैत्वारी, दैत्यरी, दैत्यारी, दैत्वारिया. चला, संधि विच्छेद विचारलेला आहे. काय होईल? बघा, इथे आलाय काय? अ आलाय. इथे आलाय काय? अ आलाय. जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा काय बनतं? तेव्हा काय बनत असतं? एकदा विचार करा, व्यवस्थित विचार करा. व्यवस्थित विचार करा एकदा. इथे बघा ना, याच्यापासून काय बनणार आहे? आ बनणार आहे. आ म्हणजे काय? आ म्हणजे काय? हा अ निघून जातो आणि काना कुठे बसतो? मात्रा कुठे बसतो? बघा, त्यालाच दोन मात्रा असं म्हटलं जातं. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, दैत्यारी. बघा, इथे काना बसलेला आहे. पुढे चला. किस क्रम में संधि का सही प्रयोग नहीं हुआ है? बघा, शब्द धन इतर, शब्देतर, अनुधन दित, अनुदित, रजनी धन ईश, रजनीश, अहम धनकार, अहंकार. आपल्याला काय विचारलं? इकडे फोकस करा. काय सांगितलंय? सही प्रयोग नहीं हुआ है. नाही शब्दावरती फोकस करा. चला सांगा. थोडेसेच प्रश्न आहेत. एक किंवा दोनच असतील प्रश्न. संगीता मॅम, चला सांगा याचं उत्तर. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी. चला पुढे चला. आच्छादित का उचित विच्छेद निम्न में से कौन सा है? आत धनछादित, आक धनछादित, आ धनछादित या आच धनछादित. काय असेल? विच्छेद काय असेल? याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढे चला. निम्नलिखित में से कौन सा संयुक्त स्वर है? ए ऐ रु, ए अ ए ओ, अ ऐ औ, ए ऐ ओ औ. याला ऑप्शनची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. चला सांगा. निम्नलिखित में से संयुक्त स्वर कौन से है? उसका ऑप्शन कौन सा है? शेवटचा आहे हा क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे. संयुक्त स्वर सगळ्यांना माहित आहेत. चला सांगा. छान रीना मॅम. 12चा आन्सर सांगू? बर ठीक आहे, सांगते. विक्रम सर, ए कसं ऑप्शन येईल? विक्रम सर, ए ऑप्शन कसं येईल? छान वंदना मॅम, दीक्षा मॅम. आपण संयुक्त स्वर म्हणजे काय सांगितलं? ज्या स्वराची निर्मिती दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन होते त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर असं म्हणत असतो. मग हे 4 आपण लिहून पण घेतलेत ना. याचं उत्तर काय असणार आहे? डी. 12चं उत्तर सांगायचंय का? ओके.
12चं उत्तर सी आहे. आता आपण लास्ट जी संधी बघितली ना, च चा छ होतो, अर्धा च जोडला जातो, त्या नियमामध्ये हे बसतंय. ठीक आहे. चला, अपेक्षा करते आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल. संधीच्या फक्त ज्या ट्रिक तुम्हाला सांगितल्यात ना, तेवढ्याच लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला संधी जोड कुठे बसलाय त्याच्यावरून आपल्याला संधी ओळखता येते. ठीक आहे. चला, ठीक आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण सेशनसह. तोपर्यंत धन्यवाद.